नमस्कार मंडळी, मी नाव माझ्या सिंधुदुर्ग चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत. अशा ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघतोय आपल्या सावंतवाडीतील सांगेली सावरवाड या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर जे आहे त्या ठिकाणी वार्षिक हरिनाम सप्ताह आहे. या ठिकाणी असणारा हा जो सोहळा आहे तो आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चला तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. आजचा जो वार्षिक हरिनाम सप्ताह आहे आपल्या या सांगेली सावरवाड या ठिकाणी आपण बघतोय आणि ही जी पाठीमागे जी समाधी आपल्याला दिसते एक थोर महात्मा या ठिकाणी होऊन गेले आणि आजचा जो वार्षिक हरिनाम सप्ताह आहे त्याची जी आपण सर्व दृश्य बघत आहात ह्याला ज्यांनी सुरुवात केली ते या ठिकाणी समाधीस्थ आपल्याला दिसत आहेत. नेमकं त्याविषयीची जी आख्यायिका आहे ती आपण यांच्याकडून जाणून घेऊया. याच गावचे एक बुवा भजनी बुवा आहेत, तसेच या गावचे एक नागरिक श्रीकृष्ण कुडतरकर आपल्यासोबत आहेत. ही जी आपण समाधी बघतोय त्या महात्म्यांविषयी आणि आज जो वार्षिक हरिनाम सप्ताह आहे त्याविषयी काय सांगाल? नमस्कार. आज आमच्या सांगेली सावरवाडी गावात विठ्ठल मंदिरात वार्षिक हरिनाम सप्ताह सुरू आहे. आता त्या अनुषंगाने एक नाव महत्त्वाचं घ्यावं असं वाटतं, ते म्हणजे हरिभक्त परायण परमपूज्य श्री केशव बुवा महाराज. ज्या मंदिरात आता आपण उभे आहोत त्यांनीच जे समोरचं जे देऊळ आहे किंवा विठ्ठलाचं मंदिर आहे ते बांधलेलं आहे. आता त्यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप सारं आहे. थोडक्यात त्यांची माहिती सांगतो. त्यांचं एक 150 वर्षापूर्वी मुंबईमध्ये किराणा मालाचं आणि भाजीचं दुकान त्यांना एके दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि ते आपलं दुकान त्यांनी ते विकलं आणि ते थेट पंढरपुरात गेले. पंढरपुरात गेल्यानंतर त्यांनी तिथल्या एका कारागिराकडून दगडी, आता तुम्ही पुढे पाहणार आहात, विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती त्यांनी बनवून घेतली आणि ती डोक्यावरून त्यांनी पंढरपूर ते सावरवाड असा प्रवास केला आणि त्यांनी इथे ते मंदिर बांधलं. आता त्यांचं असं विशेष कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी जे लोकेशन किंवा जी जागा या मंदिरासाठी निवडली तिथून नदीचं अंतर हे पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर आणि चंद्रभागेचं मंदिर याच्याशी मिळतं जुळतं. जशी चंद्रभागा त्या पंढरपूरच्या शहराला चंद्राच्या प्रकाराने किंवा चंद्राच्या आकाराने वलय देऊन नदी वाहते, तशीच इथे सुद्धा जिथे रखुम नदी आहे, जशी सुरुवात इथून होते आमच्या शिरशिके गावातून, ही सुद्धा नदी आमच्या या सांगेली सावरवाड दोन्ही गावांना किंवा या गावाच्या सीमेला चंद्राकार आकारानेच वाहते. ते अंतर सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिराचं आणि चंद्रभागेचं अंतर तेवढंच इथे सुद्धा तेवढंच अंतर आहे. त्याच्यानंतर हळूहळू लोकांना प्रचिती येऊ लागली आणि हे जागरूक स्थान निर्माण झालं. हळूहळू गावकऱ्यांच्या साहाय्याने या पंचक्रोश दशक्रोश लोकांच्या साहाय्याने इथे छोटंसं मंदिर उभारण्यात आलं. त्याच्यानंतर हळूहळू उत्तर प्रगती होत आहे. पण
सांगण्यासारखं बरंच आहे, पण एक महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय जागृत ठिकाण. त्यातही ज्या मंदिरात आपण आता उभे आहोत, हे जे संत आहेत हरिभक्त परायण परमपूज्य श्री केशवभाऊ महाराज, त्यांची ही जिवंत समाधी आहे. बऱ्याचदा आपल्याकडील संतांचा बऱ्याच ठिकाणी नामोल्लेख होत नाही व प्रसिद्धीही नाही, कदाचित आपल्याला काही गोष्टी माहिती नाही, पण इथे त्यांची जिवंत समाधी आहे. हे मंदिर बांधल्यानंतर त्यांनी इथेच जिवंत समाधी घेतली. जशी सुखामेळाची पायरी आहे, समाधी आहे, तशीच इथे सुद्धा या मंदिराच्या समोरच त्यांनी समाधी घेतली. असं एकंदरीत अतिशय जागरूक असणारं हे मंदिर आहे. आणि आज वार्षिक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलचे अगदी प्रबोधनपर व्हिडिओ करणारे जे वारंसर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागतच आहे. तेही एक नावाजलेले भजनी आहेत आणि इथे भजन सेवा करण्यासाठी ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण या व्हिडिओच्या मार्फत या मंदिराचा इतिहास, मंदिराची व्याप्ती किंवा या मंदिराचा पूर्वकाळ लोकांना समजला तरी खूप गोष्टी मिळाल्यासारखं. धन्यवाद. I